नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आदेश सुरेश पुलसुंदर, गुरुकृपा ॲग्रो एजन्सी राळेगण त्यारपाळ। शेतकरी मित्रांनो, तुमच्या ऊसाच्या कांड्या जाड न होता त्या बारीकच राहत आहे, कारण तुमच्या ऊसाची पाने अजूनही बारीक आहे। जोपर्यंत ऊसाची पाने लांब रुंद होत नाहीये तोपर्यंत ऊस जास्त अन्न तयार करत नाहीये, त्यामुळे ऊसाची कांडी जाड न होता ती बारीकच राहते। तर शेतकरी मित्रांनो, जेवढी ऊसाच्या पानाची रुंदी व जाडी तेवढी ऊसाच्या पानाची लांबी आणि रुंदी। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ऊसाच्या पानाची लांबी आणि रुंदी वाढवण्यासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 20 लिटर पंपासाठी मायक्रोन्यूट्रिएंट हे 50 ग्रॅम घ्यायचे आहे, जेणेकरून पानाची रुंदी वाढेल आणि ऊस हा हिरवागार राहील। आणि त्यामध्ये आपल्याला इसाबियन घ्यायची आहे 20 लिटर पंपासाठी 40 ml, जेणेकरून पानाची रुंदी आणि लांबी वाढेल आणि ऊसावरचा ट्रेस हा कमी होईल। त्यामध्ये आपल्याला सिलिकॉन वापरायचे 30 ग्रॅम, जेणेकरून ऊसावरती संरक्षण कवच तयार होईल आणि ऊस हा निरोगी राहील। याचं एकत्र कॉम्बिनेशन करून घ्या आणि ऊस पिकाला फवारणी करा, जेणेकरून तुमच्या ऊसाच्या पानाची रुंदी आणि लांबी वाढेल आणि आवरेज चांगलं होईल। धन्यवाद।